बेबी तुम्ही इथे ते आज म्हणजे ते बोला ना बेबी. नाही म्हणजे आज पगाराची तारीख आहे आणि अकाउंट फ्रीज. बरोबर. सॉरी मी कसं विसरलो. नाही म्हणजे तशी सगळ्यांना कल्पना आहे काय चाललंय ते, त्यामुळे कोणी फोर्स नाही करत आहे. पण नाही पण पगार तर द्यायलाच हवं ना. ते आकाश सर, माझ्याकडे ना 1.5 लाखाची सेव्हिंग्स आहे, ती मी तुम्हाला ट्रान्सफर करतो, म्हणजे मग सगळ्यांचे पगार देता येतील. चालेल ना? बेबी तुमचा स्वतःचा पगार झाला नाही आणि तुम्ही मला पैसे देता, ते पण तुमच्या सेव्हिंग्स मधून. मला एकट्याला कशाला लागतात एवढे पैसे, आणि मला काही प्रॉब्लेम नाहीये. नाही पण मला प्रॉब्लेम आहे. ते नाही बघ, गरज लागली ना तर मी सगळ्यांना घेऊन तुमच्या घरी येईन, पण ती वेळ आली तर. अजून ती वेळ आली नाहीये. तुम्ही थांबा इथे, मी आलोच. हा आलोच. बेबी ये काही पैसे आहेत, कदाचित पूर्ण नाही पडणार पण अर्धा पगार होऊन जाईल. आणि प्लीज तुम्ही पण घ्या ना. मी पैसे घेऊ सर? हवं तर आहे ना 2 फटके मारा मला, पण अशा बिकट परिस्थितीमध्ये मी पगार कसा काय घेईन? बेबी तुम्ही असं काय बोलताय? अहो मी परका आहे का सर? तुम्हीच म्हणतात ना की मी पण या कुटुंबाचा एक सदस्य आहे. आज जी वेळ तुमच्यावर आहे तीच माझ्यावर. त्यामुळे आता काही नाही, आता ठरलं, यातले काही पैसे मी घेतो, याच्यामध्ये सगळ्यांचे पगार होऊन जातील. हा, आणि हे हे तुम्ही ठेवा बेबी. हे तुम्ही ठेवा ठेवा, आता गरज आहे त्याची. एक सांगू आकाश सर, साहेबांनंतर तुम्ही कंपनी सांभाळली, मोठी केली, त्यामुळे आत्ता ही जी घडी विस्कटली आहे ना, ती तुम्ही पुन्हा नीट बसवाली. त्याचा विश्वास आहे मला तुमच्यावर. हा, आणि लागलं तर बेबी आहे ना, डायरेक्ट घरी यायचं. आहोत हे घर पण तुमचंच आहे. ठेवा तुम्हाला, मी करतो सगळ्यांचे पगार, येतो ना. आणि साहेबांना विचारलं म्हणून सांगा, येतो ना. हा अखिल बोला. काय झालं? अरे हे विशाखा मावशी कशा आहेत? मावशी ठीक आहे दादा. काय झालं? तनया म्हणते हे सॉल्व्ह होईपर्यंत इथेच राहायचं. नाही ठीक आहे, तिला राहू दे. तू ये इथे. नाही नाही नाही, ऍक्च्युली तसं नाही, आम्ही दोघांनीही इथेच राहायचं असं म्हणतो. गॉट इट. नाही ठीक आहे, मी करतो इथे मॅनेज. नाही नाही डॉक्टर, काही इंजेक्शन वगैरे टोचायचं नाही मला. हा सोडा. सर प्लीज, तुमच्या चांगल्यासाठी चाललंय ना हे सगळं. अरे पण कुणी दिली तुम्हाला परवानगी? हा, माझ्या घरचे कुठे आहेत सगळे? बाहेर आहेत का? अरे आकाश, बाबा भास्कर. एक मिनिट. नाही अजिबात नाही, तुम्ही अजिबात काही बोलू नका. ते इंजेक्शन माझ्यापासून लांब ठेवा. सुई दिसली की मला भीती वाटते. लांब ठेवा बघू. माझ्या घरचे कुठे आहेत सगळे? बाहेर आहे का कुणी? वसुंधरा अगं चला, कुठेतरी आहे माझ्यासाठी. अगं बघ ना यांचं काय चाललंय. काय झालं बाबा? बरं झालं मॅडम तुम्ही आलात. तुम्ही यांच्याशी जरा बोला, यांना मॉरल सपोर्टची गरज आहे.
तुम्ही गप्पा बसा, अजिबात बोलू नका. अगं पुढं नाही न विचारता हे सर्जरी करतात म्हणजे काय? बाकीचे कुठे आहेत सगळे? जयश्री कुठे आहे? भास्कर, आकाश, मला सगळे टाकून गेले कसे? बाबा असं काय बोलता? असं कसं तुम्हाला टाकून जाऊ? आहेत कुठे सगळे? खरं सांग, खरं सांग वसुंधरा, घरी काय चाललंय? बाबा अहो, इकडेच होते सगळे. गेले 2 दिवस इथेच आहेत ना, आत्ताच गेलेत. बाबा असं काय करताय? घरात मुलं आहेत, त्यांच्याकडे नको का बघायला? आकाश येणारच आहेत संध्याकाळी. नाही, तर मी त्यांच्याशिवाय काही करणार नाही. बाबा छोटीशी, अगदी छोटीशी सर्जरी आहे माहितीये. तुम्हाला जेव्हा इथे आणलं ना, आज ठरली होती. बाबा तुमच्या चांगल्यासाठी चाललंय की नाही हे सगळं? तुम्हाला पुढे जाऊन त्रास नको व्हायला म्हणून चाललंय की नाही? मला भीती वाटते की मी घाबरलोय, आणि असं कोणी नसताना मी कोणी नाही, ती आहे तुमची सून आहे ना इथे. कशाला काळजी करताय? बाबा तुमची सर्जरी होईपर्यंत इथून कुठे नाही जाणार, आणि सर्जरी झाल्यानंतर पण मी तुम्हाला इथेच दिसेल. बघा, प्रॉमिस? पक्का प्रॉमिस. चला बघू आता, शांतपणे त्यांना त्यांचं काम करू दे.